ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी विशेष संशोधन करून आयुर्वेदीय गर्भसंस्कार पद्धती विकसित केली आहे। शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही निरोगी आणि संस्कारित पिढी जन्माला यावी असा त्यामागचा उद्देश आहे। यातूनच गेली 2 वर्ष संतुलित आयुर्वेदाच्या माध्यमातून डॉक्टर श्री बालाजी तांबे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत गर्भसंस्कार पुरस्कार देण्यात येतो। यावर्षी बालाजी तांबे फाउंडेशन आणि सकाळ मीडिया ग्रुपतर्फे साराक्षी पोद्दार, ग्रीष्मा खाडीलकर, आयुश्री लोया यांना उत्तेजनार्थ तर रजत आंबेकर आणि सौम्या म्हस्के यांना मुख्य पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं। कल्पना अशी की भारतीय शास्त्राप्रमाणे जर आईवडिलांनी सुरुवातीपासून काळजी घेतली आणि नंतर अपत्य प्राप्तीचा योग आला तर एक चांगली पिढी जगासाठी, देशासाठी, आपल्या समाजासाठी ते देऊ शकतात। नंतर मुलांना रोगग्रस्त व्हावं लागणार नाही। तसंच बुद्धिमत्तेने फार चांगली मुलं जन्माला येऊ शकतात। डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचा साम मराठी वाहिनीवर गीता निरूपणाचा कार्यक्रम लोकप्रिय आहे। या निरूपणांमधील श्री गीतायोग अध्याय 4, श्री गीता टॅरो कार्ड यासह 4 पुस्तकांचं प्रकाशन डॉक्टर शरद हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। जे आपण कर्म टाळू शकत नाही, तुम्ही काहीही केलं नाही, नुसता श्वास घेतला ते सुद्धा एक कर्म आहे। मग या कर्मबंधनातून आपली खरी सुटका आहे का, असे मला पडणारे प्रश्न आहेत आणि ह्याचं अतिशय विस्तृत निरूपण बालाजी तांब्यांनी ह्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकामध्ये दिलेलं आहे। या कार्यक्रमात श्रीमद भगवद्गीता मंत्रजागर आणि निरूपण डॉक्टर श्री बालाजी तांबे यांनी सादर केला, तर डॉक्टर संजय उपाध्ये यांनी गीतेमधल्या विषयांवर रचलेली हिंदी गाणी अपर्णा संत आणि आर्या आंबेकर यांनी सादर केली। शांभवी दांडेकर यांनी बालकृष्ण लीला आणि शिवतांडव नृत्य सादर केलं। यावेळी डॉक्टर सौ वीणा तांबे, सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सुनील तांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी, पुणे।